प्रवास सुकर करण्यासाठी टोल भरायचा की विकतचं दुखणं घेण्यासाठी असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो। आता कोल्हापूर ते पुण्यादरम्यानच्या प्रवासाचंच उदाहरण घ्या। याआधी 3 तासात अंतर कापून व्हायचं, पण आता जवळपास दुप्पट वेळ लागतोय। याच मुद्द्याला हात घालत पश्चिम महाराष्ट्रातले काँग्रेसचे बडे नेते रस्त्यावर उतरले होते। काय आहे त्यांची नेमकी मागणी आणि टोल विरोधात त्यांनी आंदोलन कसं छेडलंय, बघूया हा ग्राउंड रिपोर्ट। पुण्यापासून कोल्हापूरपर्यंतचे टोल नाके आहेत। या टोल नाक्यांवर काँग्रेसच्या वतीनं आंदोलन करण्यात आलेलं आहे। जर खड्डे या रस्त्यावर असतील तर टोल आम्ही देणार नाही, अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे। कोल्हापूरपासून पुण्यापर्यंत जो महामार्ग आहे ते 6 पदरीकरणाचं काम आहे ते या ठिकाणी सुरू आहे आणि जोपर्यंत काम पूर्ण होत नाही तोपर्यंत टोल घेऊ नका, अशा पद्धतीची भूमिका काँग्रेसच्या वतीनं घेण्यात आली आहे। आमची शासनाकडे मागणी आहे की हे रस्ते सुस्थितीत करत नाही तुम्ही। नॅशनल हायवे 6 पदरीकरण व्हायला वेळ लागणार आहे, परंतु सर्व्हिस रोड 100% खड्डेमुक्त होत नाहीत तोपर्यंत टोल कुठलाही घेऊ नये, अशी आमची मागणी या ठिकाणी असणार आहे। तो निर्णय होईपर्यंत आम्ही सगळेजण इथं बसून राहणार आहोत। किन्ही टोल नाक्यावर या ठिकाणी जर बघितलं तर वाहनांचे टोल न घेता या ठिकाणी त्यांना सोडलं जाते। कुठलाही टोल आहे तो या ठिकाणी घेऊ दिला जात नाही। या ठिकाणी जर बघितलं तर प्रत्येक गाडीवर स्टिकर लावलं जाते काँग्रेसच्या वतीनं आणि ही गाडी आता जर बघितलं तर टोल न घेता ही गाडी या टोल नाक्यावरून पास होते। अशाच पद्धतीचे आंदोलन आहेत ते कराड असेल, सातारा असेल, पुणे असेल, या सर्व ठिकाणी ही आंदोलन अशा पद्धतीनं सुरू आहेत। रस्ता झाल्याशिवाय अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचा कोल्हापूर ते पुणे या दरम्यान मध्ये ज्या काही महामार्गावरती खड्डे पडलेले आहेत त्यामुळे वाहन चालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय। अनेकांची वाहनं बंद पडताना पाहायला मिळत आहेत, अनेक वाहनं खिळखिळी झालेली पाहायला मिळत आहेत, तर अनेक अपघात पाहायला मिळत आहेत। असं असताना आता काँग्रेसच्या वतीनं या ठिकाणी महामार्गावरती आंदोलन सुरू आहे। आपण पाहतोय की कशा पद्धतीने आता हे आंदोलन सुरू आहे। रस्त्यातले सर्व्हिस रोडचे खड्डे ताबडतोब बुजवले गेले पाहिजेत। आमची स्पष्ट मागणी आहे की हा सर्व्हिस रोड संबंध पुणे ते कोल्हापूरचा सर्व्हिस रोड तुम्ही ताबडतोब रिपेअर केला पाहिजे। त्याच्या 2-3 ज्या काही लेन असतील त्या सुरळीतपणे चालल्या पाहिजेत, कारण मुख्य रस्त्यावर तुमचं काम चालू आहे आणि हे काम तुम्ही पुढच्या 7-8 दिवसामध्ये पूर्ण केलं पाहिजे। तोपर्यंत कुठलाही टोल घेता कामा नये। कशा पद्धतीनं तुम्ही आता प्रवास करताय, कुठून आलात? बर, रस्त्याची अवस्था फार बिकट आहे। बर, रस्त्याला मोठमोठे खड्डे आहेत। हा, गाडी चालवताना खूप अडचणी आहेत। टोल तर घ्यायलाच नाही पाहिजे, कारण काय माहितीये का, सगळे रस्ते खराब आहेत आणि पैसे त्याच्यात द्यायचे। बर, हे सुरू असलेल्या आंदोलनामध्ये आता प्रशासकीय यंत्रणेकडून कोणती भूमिका घेऊन यामध्ये खड्डे दुरुस्ती होतात का हे पाहिलं जाणार आहे। राहुल तपासे, एबीपी माझा, तासोडे टोल नाका, सातारा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।